नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर खरीप पीक विमा 2024 जो आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्या शेतकरी बांधवांना आता खरीप पीक विमा 2024 चा जो खरीप पीक विमा 2024 जो आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर त्याचं वाटपही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, नक्की हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, म्हणजे ज्यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, त्यानंतर हा कोणत्या जिल्ह्यासाठी जमा होणार आहे, त्यानंतर मित्रांनो हा जो पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो नेमका कोणकोणत्या पिकांसाठी मंजूर झालेला आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये खरीप पीक विमा 2024 चा जो आहे तर तो आता कालांतराने मंजूर होत आहे, म्हणजे हळूहळू मंजूरही होत आहे आणि लवकरात लवकर त्याचं वाटप देखील होणार आहे। परंतु आपण जे आजच्या व्हिडिओमध्ये जे अपडेट जाणून घेणार आहोत तर ते अपडेट आहे धाराशिव जिल्ह्याचं। तर मित्रांनो, आता धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा जो आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि तो लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता संपूर्ण धाराशिव जिल्ह्याची जर अपडेट आपण घेतली तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 5,32,260 कोटी रुपयांचा पीक विमा हा धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे। तर हा जो पीक विमा आहे तर तो खरीप पीक विमा 2024 चा आहे। म्हणजे खरीप पीक विमा 2024 साठी धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 5,32,260 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि याचं वितरण लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार देखील आहे। मित्रांनो, तर नैसर्गिक आपत्ती अंतर्गत क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचं जे काही मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान भरून काढण्यासाठी किंवा हे नुकसानीचा जो क्लेम शेतकरी बांधवांनी केलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता लवकरात लवकर नुकसान भरपाई किंवा पीक विमा हा जो आहे तर तो मिळणार आहे। मित्रांनो, आता क्लेम केलेले शेतकरी बांधव म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील एकूण क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांची संख्या आहे 5,49,000। तर या 5,49,000 शेतकरी बांधवांनी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे क्लेम केलेले आहेत आणि या क्लेम केलेल्या म्हणजे 5,49,000 शेतकरी बांधवांमधून 5,32,000 शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा 2024 साठी पात्र ठरलेले आहेत। तर मित्रांनो, आता यामध्ये जास्तीत जास्त क्लेम जे शेतकरी बांधवांनी केलेला आहे तर तो फक्त सोयाबीन या पिकासाठी आहे। म्हणजे तसंही आपण जर विचार केला तर सोयाबीन हे पीक उत्पादन जास्त असतं आणि सोयाबीन पिकासाठीच धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त क्लेम हे केलेले होते। मित्रांनो, आता सोयाबीन पिकासाठी एकूण 4,70,000 शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि पीक विमा कंपन्यांच्या मार्फत हा पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर याचं वाटप धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे। म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता हेक्टरी हे किती जमा होणार आहे, म्हणजे सोयाबीन या पिकासाठी जरी मंजूर झालेलं असलं तरी पण हेक्टरी शेतकरी बांधवांना किती रक्कम मिळणार आहे, तर हेक्टरी कमीत कमी 6,200 ते 6,500 रुपयांपर्यंतची रक्कम ही शेतकरी बांधवांना धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे। हेक्टरी 6,200 ते 6,500 रुपयांपर्यंत। आणि जे इतर जिल्हे आहेत तर या इतरही जिल्ह्यांमध्ये क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीक विमा मंजूर होईल आणि लवकरात लवकर त्याचं वाटप देखील होणार आहे। त्याच्यामुळे संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही पीक विम्याचं वाटप आहे तर ते नक्की केव्हा जमा होणार आहे, म्हणजे मंजूर झालेलं आहे परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्याप ते आलेलं नाही। तर मग नक्की केव्हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे, तर फेब्रुवारी ते मार्च या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम ही जमा होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च म्हणजे फेब्रुवारी ते मार्च या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे क्लेम केलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जी आहे तर ती जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती खरीप पीक विमा 2024 बद्दल धाराशिव या जिल्ह्याची अपडेट। तर जसजशी नवीन अपडेट आपल्या समोर येईल तशी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल। सर्व शेतकरी बांधवांना हेच सांगण्यात येते की लवकरात लवकर आता सर्व जिल्ह्यातील पीक विमा मंजूर होईल आणि लवकरात लवकर सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा देखील केली जाणार आहे।
मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येतो असतो। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।